नमस्कार, रामकृष्ण हरी. बघा, जी काँग्रेसची विचारसरणी आहे, ही काँग्रेसची विचारसरणी आपल्या सोयीनुसार राजकारण करते. आणि जे काही आपले महापुरुष, थोर पुरुष आहेत, या सगळ्यांना या लोकांनी जातीमध्ये वाटायचं काम जर कोणी केलं असेल, ते एकमेव शरद पवार आणि त्यांच्या सोबतची काँग्रेस पार्टी ही एकमेव जबाबदार या गोष्टीसाठी आहे. हे सांगायला मला अजिबात काही वाटत नाही, संकोच वाटत नाही. नेमकं भारतामध्ये हिंदूंचा इतिहास पुसायचं कुणी कामं केले असतील तर या ठिकाणी प्रकर्षानं काँग्रेस पार्टीचंच नाव घ्यावं लागतं. कारण शालेय पुस्तकामध्ये सुद्धा शिवरायांच्या इतिहासापेक्षा जास्त मुघलाचा इतिहास शिकवला गेलाय. हे विसरून तुम्हाला चालणार नाही. आता हर्षवर्धन सपकाळ नावाच्या महाराष्ट्रातील काँग्रेसच्या अध्यक्षाचं जे काही वक्तव्य आहे, ते वक्तव्य अतिशय निंदनीय आहे आणि ते वक्तव्य अतिशय मूर्खपणाचं आहे. टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधी कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही. तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे. या हरामखोर हर्षवर्धन सपकाळची लायकी देवभाऊनं काढलेली आहे. बरोबर एका शब्दात या हरामखोराला खडे बोल सुनावलेत ते म्हणजे देवभाऊने. बघा, झालं असं याचं मालेगावमध्ये यावेळेस भगव्याचं हिरवा झालं आणि तेथील उपमहापौरांच्या दालनामध्ये टिपू सुलतान नावाच्या एक हिंस्र क्रूर एका राजाची तिथं फोटो होती. जनरली ज्या ठिकाणी हिंदू नगरसेवक म्हणा, महापौर म्हणा हे असतात, त्या पाठीमाग आंबेडकरांचा फोटो असतो, गांधींचा फोटो असतो, अनेक थोर समाजसुधारक यांचे फोटो असतात आणि शिवरायांचा फोटो असतो. पण या ठिकाणी कुठलाच बाकी फोटो नाही, फक्त वन ऑनली वन टिपूचा फोटो. आता ह्या टिपूच्या फोटोवरून तेथील शिवसेनेच्या नगरसेवकांनी आंदोलन पुकारलं, ठिय्या मांडला. मग त्यावेळेस तो फोटो तर हटवला गेला. बघा काय म्हणतो, फोटो हटवला गेला म्हणजे तो फोटो तिथे लावण्याच्या योग्य नव्हता म्हणून तो हटवला गेला. मग त्यावरती बोलताना त्यांचे गॉडफादर जे आहेत या सगळ्यांचे हर्षवर्धन सपकाळ समोर आले आणि त्यांनी वक्तव्य केलं की छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या समकक्ष हे टिपू सुलतानला पाहिलं पाहिजे. जो पराक्रम शिवरायांचा होता, शिवरायांनी जे स्वराज्य पुढे नेलं ते सगळं पुढे चालवले कोण, ते टिपू सुलतानानं चालवलंय असं त्या ठिकाणी ह्या सपकाळाला बोलायचं होतं. ते सपकाळाने ते विचार मांडले सुद्धा. पण मला या ठिकाणी दुर्दैव इतक्या गोष्टीचं वाटतंय, खरंच आज लाज वाटतंय. एक हिंदू म्हणण्याची, एक शिवरायांच्या महाराष्ट्रातील एक मराठा म्हणण्याची ती शरम अशी आहे. कारण एवढं होऊन हे आपले काही बागल बच्चे जे आहेत, काही षंढ प्रवृत्तीचे लोक आहेत, तरीही या लोकांची हाजी हाजी करतात. याचं आज दुःख वाटते मित्रांनो. याच्या लाज सुद्धा वाटते की या लोक अजून आपल्या महाराष्ट्रामध्ये हे दलिंदर लोक आहेत. फक्त कुणाचं लांगुल चालन करण्यासाठी, कुणाच्या दाढे खाजवण्यासाठी आपल्या महापुरुषांच्या साथीला किंवा सोबतीला कुणाला आणून बसवत आहेत, याचा विचार तुम्ही कधी करणार आहात? आता हा टिपू सुलतान कोण आहे? ज्या टिपू सुलतानविषयी ब्रिटिश शासकीय अधिकारी आणि लेखक विल्यम लोगन यांनी त्याच्या पुस्तकामध्ये लिहिले, त्या पुस्तकाचं नाव आहे मालाबार मॅन्युअल. त्यात त्याने लिहिलंय 30,000 सैनिक घेऊन टिपू हत्तीवर बसून कालिकतला गेला आणि कालिकतला जाऊन हिंदू महिलांवरती अत्याचार, हिंदू लोकांच्या हत्या आणि तरुण लेकरांच्या किंवा बालकांच्या हत्या त्याने घडवून आणल्या. या टिपू सुलतानानं कित्येक धर्मांतर केले.
धर्मांच्या नावावर तरी कित्येक मंदिरं तोडले गेलेत. 700 ब्राह्मणाचा यानं वध केलाय, त्यांना मारलं, म्हणजे हत्या केली आहे. तरी वध हा शब्द नाही, तर हत्या केली त्यांची. 700 ब्राह्मणांच्या हत्या करणारा, महिलांवरती अत्याचार करणारा, लहान लेकरांवरती अत्याचार करणारा टिपू, याला शिवरायांच्या पायाची नाही, त्यांच्या गडकिल्ल्याच्या पायरीची सुद्धा बरोबरी नाही. अहो, आमच्या राजानं हयातीमध्ये असताना एक दुश्मनाच्या सुद्धा स्त्रियांना त्याने त्यामध्ये आपली आई बघितलं होतं. आणि स्त्री कुठलीही असो, त्या स्त्रीला मातेचा दर्जा, तो सन्मान, तो मान आमच्या राजाने दिलाय. आमच्या राजांनी देवळं पाडले नाहीत, मस्जिदी पाडल्या नाहीत, राजाने मस्जिदी बांधल्या, देवळं बांधले. पण हे एवढे हिंस्र लोकांची बरोबरी हे लोक आपल्या राजांशी करतात, त्यावेळेस यांच्या बुद्धीची खरंच कीव येते. अनेक आम्हालाच लाज वाटते. आम्ही शंड म्हणून आज ह्या लोकांची गुलामगिरी करत आहोत. आम्ही यांच्या होला आज हो मिळवत आहोत आणि आम्ही शांत बसून ते ऐकतो, बघतो. थोडी आम्हाला लाज वाटत नाही, थोडी आम्हाला शरम वाटत नाही गोष्टीची. ही शोकांकित आहे मित्रांनो, हे लहान गोष्ट नाहीये, विचार करायची गोष्ट आहे. आता शिवरायांचा इतिहास पुसायचे काम हे करतात. तो जितुद्दीन अवलिया आवाड म्हणतो की शिवाजी महाराज शास्त्री खान होते म्हणून होते, शिवाजी महाराज औरंगजेब होते म्हणून होते, आणि शिवराय हे अफजल खान होते म्हणून होते. हे बोलणारे हे नीच प्रवृत्ती जी आहे, ही नीच प्रवृत्ती आपल्यामध्ये वावरते. आपण त्यांना निवडून देतोय. किती मूर्खपणा आणि कितीही हे बघा. आता शिवरायांचे जयंती आहे, पूर्ण महाराष्ट्र त्या तयारीमध्ये लागलाय. पण त्यावेळेसच हा हर्षवर्धन सपकाळ नावाचं बांडगुळ जी विष पेरत आहे, जे काही गोष्टी बोलत आहे, त्यावरती आपण आजही फक्त त्या काँग्रेसची गुलामी करायची म्हणून आपण त्यांना होला हो मिळतो आणि आपण त्या ठिकाणी त्या सपकाळाची बाजू घेऊन रस्त्यावरती उभा राहतो. किती नीचपणा आहे, किती मूर्खपणा आहे. अहो, आपले डोळे कधी उघडणार आहेत या सगळ्यावरती तात्काळ लगेच त्या क्षणाला, त्या वेळेला आणि त्याच मुवमेंटला जर कुणाची कमेंट आली असेल, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी तर त्यावेळेसच समाचार घेतला. खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे. टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे, दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं, यापेक्षा जास्त लांगुल चालन, जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही. आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. अहो, ह्या लोकांनी लांगुल चालन करण्यासाठी इतिहास पुसायचे काम केले, पण त्या ठिकाणी कुठल्याही मताची पर्वा न करता, लांगुल चालन न करता सडेतोड उत्तर एका वाक्यात दिलं देवभाऊने. आज आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही भाजपला मतदान केलंय, आम्ही हिंदुत्ववादी लोकांना मतदान केलंय, आमचं मत वाया नाही गेलं. देवभाऊनं सांगितलं, हजारो लाखो हिंदू मारणारा टिपू सुलतान कसा आमच्या राजाची बरोबरी करू शकतो. हा हर्षवर्धन सपकाळ जो आहे, हा सपकाळ फक्त मतासाठी लांगुल चलन करत आहे आणि हे बूट चाटायची कामं हे सकपाळ करत आहे. असा सनसनाटी जो काही ठोका आहे तो देवभाऊनं लगावलाय. अहो, असे जे काही मूर्ख लोक आहेत ना, हे लोकांमुळेच आज जे चाललंय आपल्या देवदेवतांना बदनाम करणं, हे हिंदू धर्म बदनाम करणं, हे अशाच मानसिकते लोकांमुळे झालेलं आहे. पूर्ण फक्त मताच्या राजकारणासाठी हे लोक कुठपर्यंत खाली पडू शकतात, हे कुणाकुणाही जाऊन बूट चाटू शकतात, याचे काहीही नियम नाही. आज आम्हाला अभिमानानं सांगावं वाटतं, आम्ही शिवरायाच्या महाराष्ट्रामधील आहोत आणि ह्या मातेसाठी आम्ही वारंवार किती महागाईवर काय व्हायचे ते होऊ द्या, आम्ही मतदान हे भाजपलाच करणार.
कारण एकमेव अशी एक संघटना आहे, ते संघटना कधीच हिंदूंच्या विरोधात बोलत नाही, राष्ट्राच्या विरोधात बोलत नाही, राष्ट्रविरोधी कुठलं कार्य करत नाही. त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि ज्या काही सपकाळाचं जे काही एका वाक्यामध्ये समाचार घेतला देवाभाऊनं, खरंच आज सॅल्यूट आहे. आज तुमचं याविषयी काय मत आहे मित्रांनो, नक्कीच भरभरून व्यक्त व्हा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार.